चला, रोजच्याप्रमाणे आजही सुरुवात झाली. आज मी बनवत होती कोबीची भाजी बटाटे टाकून. आणि साहित्य तर रोजचंच असतं फोडणीचं. कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर. या सगळ्या गोष्टी तर आपल्या नेहमीच्या फोडणींमध्ये जातातच. बाजूला मी पीठही मळून ठेवलेलं आहे. तर कढईमध्ये तेल टाकून मी राई फोडणीला दिली आहे. मला या भाजीमध्ये स्पेसिफिकली राईच आवडते, मला जिरं नाही आवडत. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकून चांगलं परतून घेतलं. टोमॅटो थोडा नंतर टाकला. टोमॅटो टाकल्यानंतरही परतून घेतलं. आणि बाकी बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आधी बटाटे टाकून घेतले, कोबी नंतर टाकणार. आणि बटाटे शिजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे ते पटकन शिजतात. आणि हे सगळं स्टीमवर शिजवायचं. प्लेट ठेवायची आणि पाणी टाकायचं. आणि मग नंतर परतत राहायचं, म्हणजे बटाटे पण लागत नाहीत. आणि स्टीमवर असल्यामुळे तसंही चिकटत नाही भाजी कुठलीही. आणि इथे एका साईडला चपात्या पण होत आहेत. चपात्या झाल्यानंतर याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले टाकून घ्यायचे, रेग्युलर मसाले जे आपल्या घरातले आहेत ते. आणि भाजी टाकून परत स्टीमवर ठेवायची आणि शिजू द्यायची चांगली. आणि हा जो मसाला आहे, सिक्रेट मसाला आहे, जो भाजीची टेस्ट वाढवतो. मसाला आहे मॅजिक फ्रॉम मॅगी. तर हा मसाला मी अशा भाज्यांमध्ये टाकते, थोडं टेस्ट वाढवतं. आणि कोथिंबीर तर नीडेडच आहे. त्याच्यानंतर आमच्या छोट्या साहेबांना हवी होती आज जाम चपाती, तर त्यांना जाम चपाती दिली नाश्त्याला. त्याच्यानंतर आमचे तिघांचेही डबे वगैरे भरून घेतले. डबे वगैरे भरून घेतल्यानंतर साहेबांना गेली मी बाय बाय करायला. बाय हर्षित. साहेब गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दाखवते. माझ्या खिडकीमध्ये ना आज एक सुंदर जास्वंदाचं फूल उमललं होतं. म्हणजे कळ्या भरपूर आहेत, फुलं येतच असतात. आणि मला त्यांना बघून इतकं प्रसन्न वाटतं ना, खूप म्हणजे जीव शांत होतो फुलांना बघितल्यानंतर. आणि त्याच्यानंतर देवाला असं अर्पण केलं फूल, पूजा वगैरे केली आणि मी निघाली. बाय.